नमस्कार. मी प्राध्यापक किसन अंबुरे, लोकसभा यवतमाळ वाशिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीकरिता मला तुतारी हे निवडणूक बोध चिन्ह मिळालेलं आहे. मी निवडणुकीत का उभं राहिलो? मी प्राध्यापक असून या क्षेत्रामध्ये का आलोय? डॉक्टरेट उच्च शिक्षित असून मला निवडणुकीमध्ये उभे राहण्याची का गरज निर्माण झाली? तर सध्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात जे बलाढ्य असे 3 उमेदवार आहेत, ते आजी माजी आमदार खासदार राहिलेले आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, मंत्री राहिलेले आहेत. यांनी त्यावेळेस काय विकास केला? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून जे काही उमेदवार दिले गेले आहेत, त्या उमेदवाराने आमदार असताना आणि क्रीडा मंत्री असताना यवतमाळ वाशिम मतदारसंघात किंवा दिग्रस दारव्हा विधानसभा क्षेत्रात किती विकास केला? कोणती कामं केलीत? क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात किती क्रीडा नगरी स्थापन केल्या? किती ग्रामीण मुलांना क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला? तालुक्याच्या ठिकाणी किती क्रीडा नगरी स्थापन केल्या? ते त्यांनी सांगावं. त्यांच्या अनेक संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, सूतगिरण्या, कापडगिरण्या, कंपन्या आहेत. आत्ताच नुकत्या 2 महिन्यापूर्वी त्यांच्या काही कंपन्यांना, सूतगिरण्यांना ताले लावण्यात आले. त्यांनी 40 लाख रुपयाचा टॅक्स शासनाला पे केला नाही. शासनाचे ते कर्ज, शासनाकडून त्यांनी कर्ज घेऊन ज्या कंपन्या उभारल्या, त्या कंपन्या नफ्यात असतानाही त्यांनी त्याचा टॅक्स कर शासनाला दिला नाही. तसेच त्यांच्या संस्थेवर कार्यरत असणारे अनेक कर्मचारी यांची पगार ते शासन नियमानुसार जास्त काढत होते. आमचे परिचित जवळपास 125 असे कर्मचारी आहेत. त्यांची केस औरंगाबाद खंडपीठात चालू होती. खंडपीठात ती केस ते 125 कर्मचारी जिंकलेही, परंतु अजूनही त्यांना परमनंट म्हणून कामावर घेतलं नाही. कोर्टाने तसे आदेश दिले की त्यांना परमनंट म्हणून नोकरीवर घ्यावं, परंतु परमनंट म्हणून त्यांना नोकरीवर केलं नाही. त्यांना जवळपास गेली 10-15 वर्ष त्यांच्याकडून 5 ते 6 हजार रुपयात काम करून घेतलंय. त्यांचं आर्थिक शोषण केलंय आणि कागदोपत्री त्यांनी, संस्था चालकांनी पूर्ण पगार काढलेला आहे. मी ज्या गावातून येतो त्या गावामध्ये या उमेदवाराची एक संस्था आहे, कॉलेज आहे. त्या कॉलेजवर आमच्या गावातील एक उच्च शिक्षित आणि गरीब कुटुंबातील व्यक्ती प्राध्यापक होते. 25 ते 30 वर्षे त्यांनी कॉलेजची सेवा केली. 7-8 हजार रुपयावर त्यांच्याकडून काम करून घेतले. त्यांना परमनंट करण्याची वेळ आली. त्यांना परमनंट न करता त्यांना प्राध्यापक या पदाचं त्यांना शिपाई केलं. प्राध्यापक पदावरून कमी करून त्यांना चपराशी बनवण्यात आलंय. असे जर या माजी आमदार आणि आताच्या लोकसभा उमेदवार यांनी केलेलं असेल, तर हे सर्वसामान्य जनतेची काय प्रश्न सोडवतील? सर्वसामान्य जनतेचा काय विकास करतील? आमच्या गावातील त्यांचे कार्यकर्ते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कार्यकर्ते त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या सुनीला, मुलीला त्यांच्या शाळेवर नोकरी लागावी म्हणून त्यांच्याकडे जातात आणि मग तेच
आमदार साहेब, आताचे उमेदवार साहेब ठामपणे सांगतात की ते काम माझ्याकडे नाही आहे, ते माझ्या पत्नी मॅडम बघतात, तुम्ही त्यांच्याकडे जावा. आणि मॅडमकडे गेल्यानंतर मॅडम ठामपणे सांगतात की तुम्ही किती पैसे देऊ शकता, किती रुपये देऊ शकता, एवढे एवढे रुपये जर तुम्ही देत असाल तरच तुम्ही थांबा, आणि तर तुम्ही जाऊ शकता. म्हणजे या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम करूनही यांच्या जवळच्या लोकांचा जर विकास होत नसेल, कार्यकर्त्यांचा विकास होत नसेल, तर सर्वसामान्य जनतेचा काय विकास करतील. दुसरे उमेदवार हे दुसऱ्या मतदारसंघातून, दुसऱ्या जिल्ह्यातून आयात केलेले उमेदवार आहे. त्या उमेदवाराचे पती आपल्या मतदारसंघाचा विकास, परभणी मतदारसंघाचा विकास करणे सोडून ते नांदेडमध्ये जाऊन राजकीय स्टंटबाजी करतात. तिथले डॉक्टर वाकोडे साहेब, डॉक्टर राठोड साहेब, डॉक्टर कांबळे साहेब, डॉक्टर लोकांना आम्ही देव मानतो. देवानंतर लोकांचे प्राण वाचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर दुसरा व्यक्ती म्हणजे डॉक्टर आहे. त्या डॉक्टर लोकांची त्यांना संडास साफ करायला लावतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना हीन तुच्छ वागणूक देतात. कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आज हे जे काही या राजकीय धनदांडग्या लोकांकडून जे अवमानजनक वागणूक दिली जात आहे, आणि अशाच लोकांना किंवा अशाच लोकांच्या नातेवाईकांना जर तिकीट मिळत असेल आणि पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहत असेल, तर यावरून असं स्पष्ट होते की हे पक्ष, हे राजकीय पार्ट्या यांना सर्वसामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही. यांना केवळ आणि केवळ त्यांचे उमेदवार निवडून आणायचे आहेत, म्हणून ते असं राजकारण करतात. बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर नको नको ते आरोप प्रत्यारोप करतात, नाव बोटं ठेवतात, शिव्या देतात. आणि माननीय शिंदे साहेब यांची शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नको त्या शिव्या देतात, नको ते आरोप प्रत्यारोप करतात. म्हणजे ही लढाई, आणि यांनी हे जे काही उमेदवार उभे केले आहेत, हे उमेदवार म्हणजे केवळ आणि केवळ दोन पक्षाचेच उमेदवार आहेत, दोन पक्षाचीच लढाई आहे. उबाटा गट विरुद्ध सिंठा गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथजी शिंदे यांची शिवसेना. जिथे जाल तिथे जाल, हे यांना गद्दार म्हणतात, ते यांना गद्दार म्हणतात. अरे बाबांनो, तुम्ही आमच्या सर्वसामान्य जनतेचा, यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा विकास कधी करणार? आमच्या यवतमाळ वाशिम गोरगरीब जनतेचे प्रश्न तुम्ही कधी मांडणार? मीडियावर कधी दाखवणार तुम्ही? यावर कोणीतरी ठामपणे बोललं पाहिजे. ही लढाई सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजूर, महिला, शेतमजूर, तरुण, युवा, बेरोजगार, विद्यार्थी सर्वांची आहे. येणाऱ्या आमच्या पिढ्यांची ही लढाई आहे. आमचं अस्तित्व काय? तुम्ही एकमेकांना शिव्या देऊन तुमची पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर या एकत्रही होणार. तुम्हाला कुठे मंत्रिपद मिळेल म्हणून तुम्ही या पक्षातून त्या पक्षात उडी माराल. तुमच्याकडे काही नैतिकता राहिलेली नाही आहे. तुम्ही कोणते मुद्दे ठामपणे मांडतायत? तुमचा निवडणुकीचा अजेंडा काय? तुम्ही काय विकास करणार आमचा? तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता. तुम्ही सारखं आम्हाला फसवत आले आहात.
आणि आताही तेच करत आहात. निदान तुम्ही चांगले उमेदवार आम्हाला द्यायला पाहिजे होते. चांगले उमेदवार दिले असते तर माझ्यासारख्या प्राध्यापक व्यक्तीने सगळं काही सोडून राजकारणात उडी मारली नसती. आमच्यासारखे सुशिक्षित तरुण बेरोजगार हजारो आहेत, करोडो आहेत, लाखो आहेत. यांचे प्रश्न तुम्ही मांडत नाही. तुम्ही केवळ टीका टिप्पणी करतात, एकमेकांना शिव्या देतात. तुम्ही हजारो कोटीचे घोटाळे करणारे, 70 हजार कोटीचे घोटाळे करणारे लोक यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे असता. मग आमचा कसा विकास होणार? आमच्या मतदारसंघाचा कसा विकास होणार? गोरगरीब जनतेचा कसा विकास होणार? म्हणून ही गोरगरीब जनतेची, जनशक्ती विरुद्ध लांडक्यांच्या विरुद्धातील लढाई आहे. ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. ही जनशक्ती विरुद्ध पक्ष शक्ती यांच्या विरोधातील लढाई आहे. आणि ठामपणे या लढाईत मी शेवटपर्यंत लढणार. सर्व जनता आज जागृत झालेली आहे. सर्व जनतेला सर्व प्रश्नाची जाण आहे. परंतु तुम्ही सर्व मीडियाला विकत घेऊन, प्रचार माध्यमाला विकत घेऊन जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या तुम्ही मांडतच नाही. तुम्ही केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं राजकारण करताय. या सर्व गोष्टींना आळा घातला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला चांगले उमेदवार दिले तर निश्चितच आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. जे आमचे गोरगरीब कार्यकर्ते आहेत ते गेली 10, 15, 20, 25, 30 वर्षापासून कार्यकर्तेच आहेत. प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करत आहेत, काम करत आहेत. एक वेळ तुम्ही त्यांना संधी देऊन बघा. त्यांच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा. काय त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून तुम्ही त्यांना तिकीट देत नाहीत? का तुम्ही त्यांना उमेदवारी देत नाहीत? का तुम्ही दुसऱ्या पक्षातून आलेल्या व्यक्तीला तिकीट देताय? जो मूळ पक्षाशी प्रामाणिक नाही राहिला, मतदारसंघाशी प्रामाणिक नाही राहिला, तो उद्या चालून तुमच्याशी कसा प्रामाणिक राहील? परत त्यांच्या मागे ईडी निवडून आल्यानंतर ईडी लागली की परत ते इकडे तिकडे जातील. हे असंच चालू राहणार. मग आमचे प्रश्न कोण सोडवतील? आम्ही जे मतदान करतो, 5 वर्षातून फक्त एक दिवस आम्हाला मतदान करण्याची जी एक संधी मिळते, मग ही संधी ते तुम्ही असे चुकीचे उमेदवार आम्हाला देऊन करत असाल. आमची संधी, आमचे हक्क अधिकार जर तुम्ही हिरावून घेत असाल तर हे चुकीचं आहे, हे योग्य नाही. तुम्ही चांगले उमेदवार दिले तर निश्चितच सर्व जनता तुमच्या पाठीशी राहील. तुम्ही चांगले काम करा, जनतेचे प्रश्न सोडवा, मतदारसंघाचा विकास करा. सर्व मतदार मायबाप, बंधू भगिनी तुम्हाला निश्चितच साथ देईल. कार्यकर्ते अधिक जोमाने आणि प्राणपणाने तुमचं चांगलं काम करतील. कार्यकर्त्यांना संधी द्या. कार्यकर्त्यांना तुम्ही कार्यकर्ताच म्हणून तसंच ठेवणार का? काय त्यांनाही होऊ वाटत नाही आमदार खासदार? त्यांची इच्छा नाही? मग तुम्ही असं का करता? या सर्व एकंदरीत गोष्टीवर कोणीतरी ठामपणे बोलणारं असावं, कोणीतरी एक कणखर, स्पष्ट, निडर, निर्भय, खंबीर नेतृत्व असावं. या सर्व प्रश्नावर छाती ठोकपणे बोलू शकेल असं असावं. म्हणून मी निवडणुकीत उभं राहिलो. मला हे सर्व मुद्दे मांडायचे होते. म्हणून मला ज्या 3 पक्षाकडून तिकीट मिळत होतं आणि ते सांगत होते की आम्ही तुम्हाला एक पत्रक छापून देऊ, ते पत्रक तुम्ही गावागावात पोचवा, गावागावात लोकांना ती माहिती सांगा. याचा अर्थ की त्या पार्टींची नावलौकिकता वाढवू, त्या पार्टींना आम्ही गावागावात जाऊन मोठं करू आणि पुन्हा हेच पार्टी
सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम करेल? आजपर्यंत या पार्टी 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 म्हणून या राजकीय पक्षांनी पार्टींनी आमच्या मतदारसंघाचा सर्वसामान्य जनतेचा सत्यानाश केला आहे. जो निर्भयपणे निडरपणे बोलू शकेल असा स्पष्ट कणखर नेतृत्व यवतमाळ वाशिम मतदारसंघाला हवं आहे. आणि हे मी तेव्हाच बोलू शकतो जेव्हा मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवी. म्हणून मी 3 पक्षाचे तिकीट नाकारून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उभं राहिलो आहे. मी लहानपणापासून तर आजपर्यंत अनेक हाल अपेष्ट सहन केले आहेत. अनेक संकट आले आहेत, अनेक अडचणी आल्या आहेत, परंतु कुठेही हार मानले नाहीत, कोणालाही नमलो नाही. ईश्वराने जी मला एक सद्बुद्धी दिली आणि जी एक मला या सद्बुद्धीच्या माध्यमातून लोकांसाठी काहीतरी करता यावं, लोकांसाठी काहीतरी धडपड करावी, विकास करावा, जनतेचा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून तू निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिलं पाहिजे, एक सुबुद्धी दिली. त्यासाठी मी परमेश्वराचं ईश्वराचं धन्यवाद करतो. आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनी तथा माझे वरिष्ठ मायबाप मंडळी, आपणास मी नमस्कार करतो. आपण मला आपले प्रश्न संसदेत मांडण्याची संधी द्यावी, आपल्या विकासासाठी मला एक संधी द्यावी. या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. आपण मला मिळालेलं निवडणूक चिन्ह तुतारी या चिन्हासमोरील ईव्हीएम मशीनचे बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावं. आणि 100% तुम्ही मला विजयी कराल, मी विजयी होणार. परमेश्वराचा आणि सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.